Good evening, students. Today we start next chapter, and that is single entry. Uh, this is last chapter of our syllabus. Due to COVID-19 pandemic and lack of time, we have dropped some topics which are not related to next standard. Now here this is the last one. We have studied double entry bookkeeping system. That is, we have prepared journal, ledger, final accounts, depreciation accounts according to double entry system. But before double entry system, there was a single entry system, and nowadays in India also, some in some cities or villages particularly, here the single entry system is used in order to find out the net profit. आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत आणि तो आहे सिंगल एंट्री सिस्टम. तर आजपर्यंत आपण जे जे काही शिकलो म्हणजे इंट्रोडक्शन असू दे, जर्नल असू दे, लेजर असू दे किंवा डेप्रिसिएशन असू दे किंवा फायनल अकाउंट्स असू दे, जे जे काही आपण शिकलो ते आपण डबल एंट्री बुककीपिंग सिस्टमच्या प्रिन्सिपलप्रमाणे तयार केलेले अकाउंट्स तयार केलेले होते आणि ते सगळे रूल्स फॉलो करून आपण डबल एंट्री सिस्टमचे रूल्स फॉलो करून आपण ते अकाउंट्स तयार केलेले होते. आणि आता हे सिंगल एंट्री सिस्टम आपण बघणार आहोत. या सिंगल एंट्री सिस्टममध्ये डबल एंट्रीसारखे कुठल्याही प्रकारचे रूल नसतात. आणि ह्याची डेफिनेशन काय आहे बघू आपण अगोदर. अ सिस्टम ऑफ बुक किपिंग इन विच ॲज अ रूल ओनली रेकॉर्ड्स ऑफ कॅश अँड ऑफ पर्सनल अकाउंट्स आर मेंटेन. इट इज ऑलवेज इनकम्प्लीट डबल एंट्री वेरिंग विथ द सर्कमस्टन्सेस. तर डबल एंट्री सिस्टममध्ये आपण सगळे अकाउंट्स बघितले होते बघा. सगळे अकाउंट्स इन्क्लुडेड होते. म्हणजे तिथं आपला पर्सनल अकाउंट घेत होतो, नॉमिनल अकाउंट घेत होतो, रिअल अकाउंट घेत होतो. आणि पण इथं मात्र सिंगल एंट्री सिस्टममध्ये मात्र आपण फक्त कॅश अकाउंट आणि पर्सनल अकाउंट्स मेंटेन करणार आहोत. तर अशा पद्धतीने सिंगल एंट्री म्हणजे काय हे आपण या स्लाईडमध्ये पाहिलं. आता बघा आपण डिफरन्स बघणार आहोत. हे पॉईंट्स ऑफ डिफरन्सेस आहेत. ही सिंगल एंट्री सिस्टम आहे, ही डबल एंट्री सिस्टम आहे. हे दिलेलं आहे बुकमध्ये, पण त्यातला डिफरन्स तुमच्या लक्षात आला तर तुम्हाला अकाउंटिंग करताना त्याचा थोडासा उपयोग होईल आणि काहीतरी थोडंसं बेसिक्स तुमची तयार होतील. या दृष्टीने तुम्ही हा डिफरन्स इथे घेत आहे. तर सिंगल एंट्री सिस्टम आणि डबल एंट्री सिस्टममधला डिफरन्स आहे त्यातला पहिला पॉईंट आहे ड्युअल ॲस्पेक्ट. सिंगल एंट्री सिस्टममध्ये दोन इफेक्ट रेकॉर्डेड होत नाहीत. म्हणजे आता डबल एंट्रीमध्ये आपण कसं केलं की जनरल एंट्रीमध्ये बघितलं की जेवढं डेबिट असतं तेवढंच क्रेडिट असतं. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट इथे डबल एंट्री सिस्टममध्ये आपण पाहिले होते, पण तशा प्रकारचे दोन इफेक्ट सिंगल एंट्री सिस्टममध्ये नाहीत. दुसरा आहे अकाउंट्स. सिंगल एंट्री सिस्टममध्ये फक्त पर्सनल आणि कॅश अकाउंट प्रिपेअर केलं जातं किंवा मेंटेन केलं जातं. आणि डबल एंट्रीमध्ये मात्र सगळ्या प्रकारचे म्हणजे पर्सनल असू दे, रिअल असू दे, नॉमिनल असू दे, हे सगळ्या प्रकारचे अकाउंट्स इथं मेंटेन केले जातात. त्याच्यानंतर आहे ट्रायल बॅलन्स. आता सिंगल एंट्री सिस्टममध्ये डबल इफेक्टच नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं ट्रायल बॅलन्स बनवताच येणार नाही. आणि डबल एंट्रीमध्ये मात्र आपण तो प्रिपेअर करू शकतो. त्याच्यानंतर आहे प्रॉफिट ऑर लॉस अकाउंट. इथं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाही, एक स्टेटमेंट तयार करतो. आणि इथं मात्र आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो डबल एंट्रीमध्ये. बॅलन्स शीट. सिंगल एंट्री सिस्टममध्ये आपण बॅलन्स शीट तयार करत नाही, पण त्याच्याऐवजी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करतो, जे जस्ट लाईक बॅलन्स शीट असतं. आणि डबल एंट्री सिस्टममध्ये आपण बॅलन्स शीट तयार करतो. आता सिंगल एंट्री सिस्टम ही स्मॉल बिझनेस कन्सर्नशी रिलेटेड किंवा युजफुल असतं. मगाशी मी सांगितलं तुम्हाला की इंडियन व्हिलेजेसमध्ये हे जे स्मॉल स्टेशनरी शॉप म्हणा किंवा अति छोटे छोटे दुकान असतात आणि त्यांना ते नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना ते अशा प्रकारची ही पद्धत वापरतात. डबल एंट्री सिस्टममध्ये मात्र असं म्हणजे हे युजफुल कोणाला आहे तर लार्ज कन्सर्नला आहे. म्हणजे लार्ज कॅपिटल असणारं किंवा लार्ज मोठ्या प्रमाणावर बिझनेस कन्सर्न जे बिझनेस करतात तर ते मोठ्या प्रमाणावरचे बिझनेस कन्सर्न जे आहेत त्यांना ह्याचा काही उपयोग नसतो. त्याच्यानंतर सिंगल रूल्स. पुढचा जो पॉईंट आहे तो रूल्स आहे. सिंगल एंट्री सिस्टममध्ये कुठल्याही प्रकारचे रूल्स आपण यूज करत नाही, जे आपण बघितलं. पण डबल एंट्रीमध्ये आपण सगळे रूल फॉलो करतो अकाउंटिंगचे. तो आपण पाहिले बघा. म्हणजे पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. त्याच्यानंतर लेजर्स ह्याच्या
आपलं रिअल अकाउंटचं रूल आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्याच्यानंतर आपलं नॉमिनल अकाउंटचं जे रूल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल गेन्स, हे अशा प्रकारचे रूल्स आपण डबल एंट्रीमध्ये फॉलो करतो, परंतु त्याचं इथं सिंगल एंट्री सिस्टममध्ये आपण फॉलो करत नाही. ऑथेंटिसिटी. ऑथेंटिसिटी म्हणजे गव्हर्मेंट अथॉरिटीज ही जी सिंगल एंट्री सिस्टम आहे ते ॲक्सेप्ट करत नाही, पण इथं आपल्याला डबल एंट्री सिस्टम ही सायंटिफिक असल्यामुळं तिथं गव्हर्मेंट अथॉरिटीज हे ॲक्सेप्ट करतात. त्याच्यानंतर एक्सपेन्सिव्ह. सिंगल एंट्री सिस्टम ही लेस एक्सपेन्सिव्ह आहे. दुकानदार त्याचं तो तयार करू शकतो सगळं अकाउंट्स किंवा त्याचे स्टेटमेंट्स, कारण ते सोपं आहे. पण इथं मात्र डबल एंट्री सिस्टमला मात्र आपल्याला त्याचं पर्टिक्युलर ट्रेनिंग घ्यावं लागतं आणि पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये ॲक्टप्रमाणे, आता कंपनीचं बॅलन्स शीट असेल ते कंपनीचं ॲक्ट आहे, त्या ॲक्टप्रमाणे तो बॅलन्स शीट फॉर्मॅटमध्ये घेतला जातो. तर त्याला एक पर्टिक्युलर ट्रेनिंग पाहिजे, त्याला एक स्टाफ लागतो. आणि आताच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याला एक सॉफ्टवेअर लागतं, ते सॉफ्टवेअर तयार करायला लागतं. ते हे असं सगळं बघितलं त्याचं नेचर, तर ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आणि सिंगल एंट्री सिस्टममध्ये साधं तुम्ही वहीमध्ये सुद्धा ते हिशेब लिहिल्यासारखं ते करू शकता. त्याच्यानंतर आहे बघा फिनान्शियल पोझिशन. सिंगल एंट्री सिस्टममध्ये आपण फिनान्शियल पोझिशन बघू शकत नाही किंवा आपल्याला कळत नाही, आणि डबल एंट्रीमध्ये बॅलन्स शीट आपल्याला फिनान्शियल पोझिशन देतं. पण सिंगल एंट्रीमध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर्समधून आपण फिनान्शियल पोझिशन जाणून घेऊ शकतो. आता पुढं बघा, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना आता आपल्याला काय काय ह्याच्यामध्ये तयार करायचं आहे. तर आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, 2 स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करायचे. पहिलं आहे ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, दुसरं आहे क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, आणि तिसरं जे आहे ते स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. तर असे 3 स्टेटमेंट तयार करायचे. त्यात ते 2 आज आपण बघणार आहोत अलॉंग विथ द फॉर्मॅट आणि त्याचं फॉर्म्युले ऑल्सो. So here what is mean by statement of affairs? A statement of affairs is a statement of assets and liabilities. It is as good as balance sheet. Right hand side is used for recording assets. Left hand side is used for recording liabilities. Then statement of affairs is prepared under the single entry system in order to find out the amount of opening or closing capital of the business. म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की 2 प्रकारचे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करायचे आहेत. एक ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करायचं आहे आणि दुसरं क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करायचं आहे. तर बघू 1 बाय 1 काय आहे ते. पहिल्यांदा बघा ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट opening capital balance. Opening assets and opening liabilities are shown in opening statement of affairs. If the total of asset side is greater than the total of liability side, it represents opening capital. Opening capital is equal to opening assets minus opening liabilities. तर काय आहे, आपल्याला जर ओपनिंग कॅपिटल पाहिजे असेल तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये लायबिलिटीचे आणि असेट्सचे ओपनिंग बॅलन्सेस दिलेले असतात. तर लायबिलिटीचे आणि असेटचे ओपनिंग बॅलन्सेस यूज करून आपण इथं ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करणार आहोत. म्हणजे त्याचा हे आता फॉर्मॅट तुम्हाला बघितल्यावर कळेल. बॅलन्स शीटसारखाच त्याचा फॉर्मॅट असतो. लायबिलिटी साईडला जे दिलेलं असतं ते लायबिलिटीचे व्हॅल्यूज ते लिहायचं, असेट साईडला त्याचे अमाऊंट्स दिलेले असतात ते लिहायचे. त्यातल्या दोघातला डिफरन्स म्हणजे ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. आता दुसरं जे आहे ते क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. इट इज जस्ट लाईक ओपनिंग. आत्ता मी ओपनिंग बॅलन्स ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचं जे एक्सप्लेनेशन दिलं तेच एक्सप्लेनेशन आहे, फक्त इथं आता ओपनिंगच्या ऐवजी क्लोजिंग बॅलन्सेस आहेत. एवढाच फरक आहे ह्याच्यामध्ये. Closing statement of affairs is prepared at the end of accounting year to find out the closing capital balance. Closing assets and closing liabilities are shown in the closing statement of affairs. If the total of asset side is greater than the total of liability side, it represents closing capital. Closing capital is equal to closing asset minus closing liabilities. म्हणजे जसं मी ओपनिंगचं सांगितलं तसंच आहे हे, फक्त ओपनिंगच्या ऐवजी क्लोजिंग बॅलन्सेसचा यूज करून आपण हे क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स प्रिपेअर करणार आहोत. कशासाठी, तर क्लोजिंग कॅपिटलचा बॅलन्स मिळवण्यासाठी. तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला
असेटचे क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले असतात, लायबिलिटीचे क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले असतात. तर ते त्या इन्फॉर्मेशनप्रमाणे आपण स्टेटमेंटमध्ये त्या व्हॅल्यूज एंटर करतो, रेकॉर्ड करतो आणि त्याच्यातला दोघातला डिफरन्स आपल्याला हे क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स मिळवून देतो. आता बघा, हे फॉर्मॅट बघितलं तुमच्या लक्षात आलं असेल. इन द बुक्स ऑफ त्याचं नाव लिहायचं असतं. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन कुठली डेट दिली त्या डेटप्रमाणे लिहायचं असतं. लायबिलिटीज आहे, जसं जसं आपण बॅलन्स शीटमध्ये करतो लायबिलिटीज, आणि इथं आपण लिहितो असेट. लायबिलिटी साईडला सगळ्या लायबिलिटीच्या व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये दिलेल्या असतात. त्या व्हॅल्यूज आपण इथं अमाऊंट कॉलममध्ये लिहायच्या. प्लॅन्ट अँड मशिनरी, फर्निचर वगैरे असे काही जे असेट असतात त्या सगळ्या असेटचे अमाऊंट्स दिलेले असतात त्या आपण इथं अमाऊंट कॉलममध्ये लिहायचं आहे. आणि दोन्ही स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करताना आपण असेटचं ॲडिशन करायचं आहे, लायबिलिटीचं ॲडिशन करायचं आहे, आणि असेटच्या ॲडिशनमधून लायबिलिटीचं ॲडिशन लेस केल्यानंतर आपल्याला जे फिगर मिळेल ती फिगर म्हणजे आपलं ओपनिंग किंवा क्लोजिंग कॅपिटल असेल. म्हणजे बॅलन्सिंग फिगर जे आहे, म्हणजे असेट हे नेहमीच ग्रेटर असतात लायबिलिटीपेक्षा. त्यावेळेस आपल्याला हे असेटच्या ॲडिशनमधनं लायबिलिटीचं ॲडिशन लेस केल्यानंतर आपल्याला ही बॅलन्सिंग फिगर मिळते. तर ती आयडर ओपनिंग असेल किंवा क्लोजिंग असेल. म्हणजे ओपनिंग बॅलन्सेसच्या व्हॅल्यूज यूज करून आपण जे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करतो त्याच्यापासून आपल्याला ओपनिंग कॅपिटल मिळतं, आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले असतात त्याचं यूज करून आपण जे स्टेटमेंट तयार करणार आहोत त्याच्यापासून आपल्याला क्लोजिंग कॅपिटल मिळतं. म्हणजे आपल्याला दोन प्रकारचे स्टेटमेंट तयार करायचे आहेत. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स जे आपल्याला ओपनिंग कॅपिटलचे अमाऊंट मिळवून देतं, तसंच क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स जे आपल्याला क्लोजिंग कॅपिटलचे अमाऊंट मिळवून देतं, आणि त्या फिगरचा वापर करून आपण पुढचं स्टेटमेंट तयार करणार असतो. तर अशा पद्धतीनं आज आपण 3 स्टेटमेंटपैकी 2 स्टेटमेंटची माहिती घेतली जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये सॉल्व करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण आज स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे कसं जस्ट लाईक बॅलन्स शीट सारखं आहे हे आपण पाहिलं. आणि उद्या आपण पुढचं जे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस आहे, ते आपण स्टेटमेंट बघणार आहोत. आणि स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस तयार करताना आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन विचारात घ्यायची आहे. ते ॲडिशनल इन्फॉर्मेशन दे आर जस्ट लाईक ॲडजस्टमेंट्स. ते ॲडजस्टमेंट पण आपण उद्या बघणार आहोत. तर उद्या आपण ती थेरी कंप्लीट करतो आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण ह्याचे प्रॉब्लेम सुरू करतो आहे. तर आज आपण काय काय पाहिलं हे परत एकदा शॉर्ट बघूया. सिंगल एंट्री सिस्टम म्हणजे अशी सिस्टम आहे की ज्याच्यामध्ये फक्त कॅश अकाउंट आणि पर्सनल अकाउंट रेकॉर्ड होतात. त्याच्यानंतर सिंगल एंट्री आणि डबल एंट्री सिस्टममध्ये डिफरन्स काय आहे? सिंगल एंट्रीमध्ये ड्युअल इफेक्ट नाही, डबल एंट्रीमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट असतात. दुसरं आहे अकाउंट्स. सिंगल एंट्रीमध्ये फक्त कॅश आणि पर्सनल अकाउंट्स मेंटेन होतात, डबल एंट्रीमध्ये सगळ्या प्रकारचे अकाउंट्स मेंटेन होतात. सिंगल एंट्रीमध्ये ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केला जात नाही, डबल एंट्रीमध्ये केला जातो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथं आपल्याला नाही प्रिपेअर करायचं सिंगल एंट्रीमध्ये, आणि डबल एंट्रीमध्ये ते आपण प्रिपेअर करतो. बॅलन्स शीट इथं नसतं सिंगल एंट्रीमध्ये, त्याच्याऐवजी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स असतं आणि ते आपल्याला फायनान्शियल पोझिशन दाखवतं. डबल एंट्रीमध्ये बॅलन्स शीट आपल्याला फायनान्शियल पोझिशन दाखवतं. सिंगल एंट्री ही स्मॉल बिझनेससाठी आहे, डबल एंट्री सिस्टम ही लार्ज बिझनेससाठी आहे. सिंगल एंट्रीमध्ये अकाउंटिंगचे रूल्स फॉलो केले जात नाही, डबल एंट्री सिस्टममध्ये अकाउंटिंगचे रूल फॉलो केले जातात. म्हणजे जसं की पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटचे जे रूल्स आहेत डेबिट क्रेडिटचे ते आपण इथे फॉलो करतो. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट अथॉरिटीज हे सिंगल एंट्री सिस्टम ॲक्सेप्ट करत नाही, कारण ती सायंटिफिक नाही. इथं गव्हर्नमेंट अथॉरिटीज ॲक्सेप्ट करतात ही सिस्टम डबल एंट्री, कारण ती सायंटिफिक आहे. त्याच्यानंतर सिंगल एंट्री ही एक्सपेन्सिव्ह नाही आहे, ही एक्सपेन्सिव्ह आहे. त्याच्यानंतर हे फिनान्शियल पोझिशन स्टेटमेंट ऑफ अफेअर्स दाखवते, आणि इथं बॅलन्स शीट हे आपल्याला फायनान्शियल पोझिशन सांगतं. म्हणजे आपल्याला 2 स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करायचे आहेत. ते जस्ट स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे जस्ट लाईक बॅलन्स शीटसारखं साठी असतं. आपल्याला 2 करावे लागतात स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, ओपनिंग अँड क्लोजिंग. जसं प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेलं असतं त्याच्या पद्धतीनं 2 तयार करायला लागतात. कधी कधी एकही तयार केलं तरी चालतं.
म्हणजे जसं प्रश्न विचारलेला आहे आणि जसं माहिती दिलेली आहे, कधी कधी ओपनिंग कॅपिटल रेडीमेड देतात, मग आपल्याला फक्त क्लोजिंग कॅपिटलचं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करायला सांगतात. कधी कधी ओपनिंग आणि क्लोजिंग कॅपिटलचं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करण्याकरता जी माहिती लागते ती दिली जाते आणि त्याच्यावर आपल्याला दोन्ही तयार करायचं. आपण प्रॉब्लेम सोडवताना ते बघू. त्याच्यानंतर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे ओपनिंग असेट्सचे आणि लायबिलिटीचे ओपनिंग बॅलन्सेस यूज करून तयार केलं जातं आणि ते बॅलन्सिंग जी फिगर असते त्याची असेट मायनस लायबिलिटीची ती आपल्याला ओपनिंग कॅपिटल मिळवून देतं. त्यानंतर क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे ओपनिंग सारखंच आहे, फक्त ओपनिंग बॅलन्सेसच्या ऐवजी इथं आपण क्लोजिंग बॅलन्सेस घेऊन क्लोजिंग कॅपिटल इथं फाइंड आउट करणार आहोत. त्याच्यानंतर हा त्याचा फॉर्मॅट आहे आणि हा फॉर्मॅटप्रमाणे आपण इथे जस्ट लाईक अ बॅलन्स शीट ह्या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात. ह्या व्हॅल्यूज आपण फक्त इथं अमाऊंट कॉलममध्ये एंटर करायच्या आहेत आणि ह्याची ॲडिशन करायची, असेटची आणि लायबिलिटीची ॲडिशन करायची. असेटची ॲडिशनमध्ये लायबिलिटीची ॲडिशन लेस करायची आणि जी बॅलन्सिंग फिगर आहे ती आपल्याला कॅपिटल म्हणून दर्शवली जाते. तर इथं आपल्याला ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करून ओपनिंग कॅपिटल मिळतं आणि क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करून क्लोजिंग कॅपिटल मिळतं. तर अशा पद्धतीनं आज आपण सिंगल एंट्रीची प्रायमरी इन्फॉर्मेशन किंवा प्रायमरी त्याची थेअरी काय आहे हे बघितलं. उद्या आपण उरलेलं स्टेटमेंट आणि त्याच्या ॲडजस्टमेंटची ही उरलेली थेअरी कंप्लीट करायची आहे आणि नेक्स्ट वीकमध्ये आपण प्रॉब्लेम सुरू करणार आहोत. So today we stop here. Thank you. Thank you very much.